छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 9 विधानसभा क्षेत्रामध्ये 183 उमेदवारांचं भवितव्य 32 लाखपेक्षा अधिक उमेदवारांनी मतदान यंत्रामध्ये बंद केलं आहे आणि उद्या सकाळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 9 विधानसभा क्षेत्रामध्ये नवे 9 आमदार कोण याचा फैसला होणार आहे आणि त्यासाठीची प्रशासनाची तयारी या ठिकाणी पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे। अशाच पद्धतीने 9 ठिकाणी मतमोजणी केली जाणार आहे। मात्र आपल्याला प्रश्न पडला असेल की ही मतमोजणी नेमकी होती कशी आहे, किती फेऱ्या या ठिकाणी प्रत्येक मतदान क्षेत्रामध्ये होतील आणि किती वेळामध्ये आपल्याला आपला नवा आमदार कोण हे पाहायला मिळेल हे आपण जाणून घेणार आहोत। स्वतः जिल्हाधिकारी आपल्या सोबत आहेत आणि जिल्हाधिकारीच समजून सांगतील की कशा पद्धतीने मतमोजणी या ठिकाणी होईल आणि किती वाजेपर्यंत आपल्याला रिझल्ट कळेल। सर, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे। थँक्यू। कशी मतमोजणी या ठिकाणी होते आणि किती वेळात नवे आमदार संभाजीनगर वासियाला ज्यांनी मतदान केलंय त्यांना कळतील? उद्या 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता 9च्या 9 विधानसभा मुख्यालयावर मतमोजणीला प्रारंभ होणार आहे। आज आपण आता या वेळेस औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी कक्षात आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। आपण पाहता या ठिकाणी एकूण 14 टेबल असे लावलेले आहेत। या 14 टेबलवर जे मशीनमध्ये मतदान बंद झालेलं आहे त्या मतदानाची मतमोजणी या ठिकाणी होणार आहे। या बाजूला तुम्हाला वेगवेगळे द्वार दिसतील, ज्यामध्ये एका बाजूनं उमेदवारांचे जे मतमोजणी प्रतिनिधी आहेत, हे जे दार लावायला दिसते ओपन केलेलं, असं बाहेरून या ठिकाणी उमेदवारांचे प्रतिनिधी इथून येणार आहेत आणि ह्या बॅरिकेडच्या आतून ते सर्व येतील आणि ज्या प्रतिनिधींना जो टेबल दिलेला आहे त्या टेबलवर ते स्थानापन्न होतील आणि त्यांना ते मशीनमधले मतं लिहून घेता येईल या पद्धतीनं। हे 14 टेबलच्या व्यतिरिक्त आपल्याला काही टेबल इकडे समोर दिसत आहेत। हे जे टेबल लावलेले आहेत हे जे पोस्टल बॅलेट पेपरद्वारे जे मतदान झालेलं आहे त्यांच्यासाठी हे टेबलची व्यवस्था केलेली आहे आणि तिथं सुद्धा उमेदवारांचे प्रतिनिधी मतमोजणी प्रतिनिधी येऊन तिथं बसणार आहेत आणि ते वॉच करणार आहेत मतमोजणी कशा पद्धतीनं चालू आहे। एका बाजूनं एका द्वारातून उमेदवार त्यांचे प्रतिनिधी येतील, दुसऱ्या द्वारातून अधिकारी कर्मचारी येतील। या अधिकारी कर्मचाऱ्यांचं मला आपल्याला सांगितलं पाहिजे की जे काउंटिंगचा जो स्टाफ आहे त्याचं सेकंड रँडमायझेशन आम्ही काल निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीमध्ये केलेलं आहे। म्हणजे कुठला स्टाफ कुठल्या विधानसभा मतदारसंघामध्ये मतमोजणीला जाणार आहे काल क्लिअर केलंय, पण तो कुठल्या टेबलवर बसणार आहे त्यांना माहिती नाही। त्यामुळं उद्या सकाळी 5 वाजता थर्ड रँडमायझेशन होईल आणि मग त्यातला कुठला कर्मचारी कुठल्या टेबल क्रमांकावर जाईल, तो पोस्टल बॅलेट पेपरच्या टेबलवर जाईल का कुठल्या 6-7 नंबरवर जाईल हे निश्चित होईल आणि मग 6 वाजता नंतर 6 ते 6:30च्या दरम्यान स्ट्रॉंग रूम खुलं केलं जाईल। स्ट्रॉंग रूम खुलं करताना उमेदवारांनी हजर राहावं असं विनंतीपत्र दिलेलं आहे। मतमोजणी कुठं होणार आहे, किती वाजता होणार आहे त्याच्या संदर्भात सुद्धा पत्र आम्ही सर्व उमेदवारांना दिलेलं आहे। मतमोजणी किती वाजता सुरू होईल? सकाळी साधारणतः 6:30च्या 7च्या दरम्यान स्ट्रॉंग रूम ओपन केल्यानंतर सगळे कर्मचारी स्थानापन्न होतील, त्यांना परत एकदा सर्व सूचना दिल्या जातील आणि शार्प 8 वाजता पोस्टल बॅलेट पेपरच्या मतमोजणीनं प्रारंभ होईल आणि त्यानंतर अर्ध्या तासानं साधारणतः म्हणजे 8:30च्या दरम्यान मशीनवरच्या मतमोजणीला सुरुवात होईल। किती वेळाची एक फेरी कंप्लीट करू शकाल असं आपलं टार्गेट आहे? आपण तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो। हे जे 14 टेबल लावलेले आहेत याच्यावर या टेबलवर कुठल्या मतदान केंद्राचं मशीन येणार आहे कुठल्या राऊंडमध्ये, म्हणजे आता उदाहरणार्थ पहिल्या राऊंडमध्ये 5 नंबरचं मतदान केंद्र इथं आलं पाहिजे, दुसऱ्या राऊंडमध्ये 19 नंबरचं, असं जितके काही फेऱ्या होणार आहेत। आता या मतदारसंघात 23 राऊंड होणार आहेत, 23 फेऱ्या होणार आहेत, तर अशा प्रत्येक फेऱ्यामधलं तेच मतदान केंद्र आहे का नाही सुपरवायझर कन्फर्म करतील आणि मगच सील तोडतील। मतमोजणी प्रतिनिधी जे उमेदवाराचे येणार आहेत त्यांना सर्व मशीन दाखवलं जाईल मागून पुढून सगळं, त्यानंतर सील तोडलं जाईल, रिझल्टचं बटन दाबलं जाईल आणि मग रिझल्ट ते लिहून घेतील। आता प्रत्येक ठिकाणी उमेदवारांची संख्या वेगवेगळी आहे। आपल्याला माहित आहे वैजापूरमध्ये फक्त 1 मशीन लागलेलं आहे, बाकी ठिकाणी 2-2 मशीन लागलेले आहे, तिथला लवकर रिझल्ट येईल। वैजापूरचा 1 मशीन म्हणजे उमेदवारांची संख्या कमी आहे, कारण प्रत्येक जितके उमेदवार तेवढ्या शिट्ट्या वाजल्या पाहिजेत। नोटा एक शेवटी आहे आणि त्या प्रत्येकाच्या शिट्ट्या वाजल्यानंतर त्याची जे स्क्रीनवर मताची संख्या येईल ते आमचे सुपरवायझर लिहून घेतील, त्याचबरोबर उमेदवारांचे जे प्रतिनिधी असणार आहेत ते लिहून घेतील। त्यांची काही शंका असेल तर परत
परत त्यांना दाखवलं जाईल, कोणी काही शंका उपस्थित केली तर, आणि त्यांचं कन्फर्म झाल्यानंतर तो त्या टेबलचा रिझल्ट शीट ते सुपरवायझर तयार करतील. अशा पद्धतीनं जितके उमेदवार जास्त तितका जास्त वेळ लागणार आहे, परंतु जलद गतीनं मतमोजणी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. किती वाजेपर्यंत क्लिअर होईल सर्व अंदाजे? नाही, आता प्रत्येक ठिकाणच्या राऊंडला आम्ही एक अंदाज बांधला, पण 20 ते 25 मिनिट प्रत्येक राऊंडला लागण्याची शक्यता आहे. मला वाटतं साधारणतः 3-4 वाजेपर्यंत सगळे राऊंड क्लिअर होतील. बरं, तुम्ही आदेश काढलाय की मिरवणुका काढता येणार नाहीत? आज पण आमची पोलीस अधिकाऱ्यासोबत बैठक झाली. आमचं कायदा व सुव्यवस्थेला प्राधान्य असणार आहे. निवडणुकीत झालेल्या उमेदवारांच्या जल्लोषामुळं कुठंतरी गावात काय अनुचित प्रकार होणे किंवा विजयी मिरवणुकीमध्ये आपल्याला माहीत आहे जल्लोषामध्ये कुठल्याही घोषणा दिल्या जातात, त्याच्यातून जातीय किंवा धार्मिक भावना दुखवल्या जातात, आणि त्याच्यातून जर काही कायदा व्यवस्था निर्माण झाली परिस्थिती, तर ते सर्वसामान्य नागरिकांना समाधानकारक नाही आहे त्यांच्यासाठी. त्यामुळं आम्ही परवानगी दिलेली नाही आहे. त्याहीशिवाय आम्ही विजयी उमेदवार प्रमाणपत्र घेऊन बाहेर आल्यानंतर कार्यकर्ते जमतात आणि एकत्र जमून त्याचं मिरवणुकीत रूपांतर होऊ शकतं, म्हणून ते सुद्धा करू नका अशी विनंती आम्ही उमेदवाराला केलेली आहे, आणि ते आम्हाला सहकार्य करतील आणि शहरातली आणि जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था अबाधित राहील असा आम्हाला विश्वास वाटतो. ठीक आहे, धन्यवाद. हे सगळे अधिकारी आहेत. प्रशासन सज्ज आहे मतमोजणीसाठी. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. दुपारी 3-4 वाजेपर्यंत चित्र क्लिअर होईल आणि त्यानंतर कुणी बाजी मारली आहे, लोकांनी कुणाला पसंती दिली आहे आणि 9 मतदारसंघातले नवे 9 आमदार कोण हे स्पष्ट होणार आहे. प्रशासन सज्ज आहे या सगळ्यांसाठी. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.